माहितीये का कोडी हल्ली कुठे आहे ते? म्हणजे फक्त मला मॅप फिरवत आहे बघा, गल्ली गल्ली गोळ्यात ना असं करलंय. मित्रांनो नमस्कार. दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. असे अंगोवर झालेले आहे किंवा त्या हौद्यामध्ये ठीक आता शर्टवर घातले, पण पॅन्ट नाही घातले. पहिला आता आपण डायरेक्ट जाऊ जेवायला. गाडीवर मस्त लावलेली इथे पार्किंगला. ह्यासाठी आपण येतो ना, कमवायसाठी. चला आता खर्च करूया स्वतःच्या पोटासाठी. आंघोळ केल्यावर ती जरा बरं वाटतं भाऊ. प्रवासामध्ये आंघोळ खूप महत्त्वाची आहे, स्वच्छ राहणं खूप महत्त्वाचं आहे, आणि झोप. बाकी गाडी ॲटोमॅटिकली चालते, तुम्हाला माहिती आहे ना. पोटात जर अन्न गेलं तर आपण डायरेक्ट पहिला तर जाऊया जेवायला, मग त्यानंतर विचार करूया आपण आपल्याला निघायचं का तिथे. चला चला गाडी लावली तिकडे पार्किंगला. हा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपच्या इथनं असं चालत चालत हा एक मस्त हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आपण आलो आहे जेवायला. मिक्स व्हेज भाजी 3:15 झाले. म्हणजे आपण बरोबर 15 मिनटं आराम करून बरोबर 3:45ला निघूया जेव्हा मस्त. चला मिक्स भाजी क्वांटिटी खूप कमी आहे ॲक्च्युली. जेवायला या. उपाशी राहायला आपल्या धर्मात कधी शिकवलं नाही. जेवून जायचं काय. चला जेवण झालेलं आहे. नॉर्मल जेवलो, लिटल आहे जेवलो, तर पण राईस थोडासा घेतला. आता मग पॅन्ट घालूया. हे बघा शॉर्ट्सवरती आहे पॅन्ट. बघा पॅन्टसुद्धा काढलेली आहे, पण टिपी निघत नाही. टिपीचं जरा जुगाड करूया, नंतर मग लगेच निघूया. चला पटकन कपडे घालून लगेच निघूया. 3:45 झालेत. चला मुंबई ते बँगलोरच्या दुसऱ्या भागाला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता काय थांबायचं, गडी नाव नाही घेणार. आता डायरेक्ट रिपीट लावणार, रिपीट. चला तुम्हाला माहिती आहे 4 नंबर हायवेनी प्रवास करायसाठी ना लोक का कंटाळतात? ह्या टोलमुळे. लक्षात ठेवा खूप टोल आहेत भावांनो, आणि ते सुद्धा 100च्या वरती. एखादा टोल असेल तो 70-80. या बघा हा आहे 25 रुपये टोल आहे. ठीक आहे, आपण पाठीमागे आता जस्ट टोल दिला त्याच्यामुळे हा टोल जवळ आहे. पण आता ह्याच्या पुढे अहो सगळे टोल महाग, सगळेच्या सगळे. आता हातगिरी आता आपलं एंट्री झाली. गर्व से कहो हम हिंदुस्तानी है. हो ना बरोबर. आता आपण 1000 किलोमीटरचा आपला हा प्रवास आहे. एका दादाने आपल्याला कमेंट केली की गाडी चालवताना शूटिंग करू नकोस, आपली स्वतःची काळजी घेऊनच आपण आपल्या या शूट करतोय. लक्षात ठेवा सेफ्टी पहिली. तुम्हाला आता आपण पाठीमागे आता हिरेबाग एवढ्या वाडीचा आपण टोल क्रॉस केला. डोळ्यावरती आता झोप यायला लागली. आता वाजले तर बरोबर आता जस्ट काळोख झाला, म्हणजे 6:15 झालेत. आणि पाठीमागे आपण सोडला हरवाड हुबळीचा बायपास सोडला आणि पुढे आलो आहे. तुम्हाला असं वाटते ना की कोणतरी डबल ड्रायव्हर पाहिजे एखादा? म्हणजे एवढे किलोमीटर कशी चालवतो? थोडीफार आता सवय झाली आहे. कारण का डबल ड्रायव्हर ठेवायला काय प्रॉब्लेम, हरकत नाही मला. पण जो शिल्लक राहील थोडीफार पैसे, त्याच्याहून जास्त खर्च होईल. म्हणून मी विचार करतो की नाही आपण एखादा चालू. कंबरवर माझी खूप पेन करते यार, खूप दुखते आहे. तरी पण मी पाठीची सीटचा जो पोर्शन आहे मी असा 3 प्रकारे मी ठेवतो आहे, जेणेकरून आपल्याला त्रास होत नाही. पण एकदा काय गाडीतनं उतरलो खाली मग पाय बी सगळे धरतात भाऊ. एवढे गाडी चालवणं काय सोपं नाही भाऊ. खरं सांगतो सगळ्यात कठीण काम म्हणजे ड्रायव्हरचं काम. बघा पाठीमागे ऊस दिला. हा ऊस मी अजून काय खाल्ला नाही, तो नंतर मग मी थांबल्यानंतर कुठेतरी खाईन. कारण आता मला चहा प्यायची आहे, चहाची तलब लागली आहे. हो ना. गाडी बघा तिकडे लावली पार्किंगला. हा बरोबर हेबालूचा टोल आहे, आणि इथे आम्ही चाललो बरोबर चहा प्यायला. 2 गाड्या तिकडे लावल्यात. ॲक्च्युली लई जरा तलप लागलेली, मगाशी तलप लागलेली. धारवाड्यानी हुबळीचा आपण जो बायपास आहे तो सोडला. त्यानंतर मग बोला आता पहिला चहा पियावा. सुस्ती येत होती.
जरा थंडीचं वातावरण आहे ना इथे म्हणून त्याच्यामुळे जरा झोप येते. चला चहा पियालो पण कटिंग घेतली पण जास्त वेळ बघा. हे आपल्याला रात्री गाजवायसाठी चणे घेतलेत. जाऊया पहिला आता. हे बघा हे बघा इथे दिसते तुम्हाला 105 रुपये टोल आहे. आता हे बघा हे चणे घेतलेत खायला. वाजल्यात माहिती किती बरोबर 12 वाजून 10 मिनटं आले आणि पाठीमागे आता आपण दावणगिरी सोडून चित्रदुर्गाच्या पुढे आसपास आलेलो आहे. आपण भूक तर लागली मला पण आपला जो मित्र आहे तो पुढे आहे चेतन सावंत मला बोला की विजू मी तिकडे थांबलो आहे तू ये जेवायला. कुठं हॉटेलला थांबला आहे कोणत्या धाब्याला थांबला ते आपल्याला माहीत नाही. चेतनला स्वतःलाच माहीत नाही. ॲक्च्युली तो इथे नवीन आहे. तो फक्त गोवा लाईन करतो तर त्याच्यामुळे ही त्याच्यासाठी नवीन लाईन आहे. आपण तर तुम्हाला माहिती आहे आपण ऑल इंडिया फिरत असतो. आपल्यासाठी सगळ्यात लाईन सेम आहे. चला मग आपण या असा प्रवासाचा आनंद घेऊया. चला मित्रांनो भूक तर लागले तर आपल्याला भरपूर. हे बघा हा राजस्थानी धाबा आहे. ते गाडी पार्किंग करूया. हे बघा आपण आता मागवला डायरेक्टली शेव टमाटर. मला तर ॲक्च्युली शेव टमाटर भाजी मला लय आवडते. 2 चपात्या मागवल्यात चेतनला आणि मला. वाजल्यात आता बरोबर 3 वाजल्यात आणि फक्त 140 किलोमीटरचा अंतर फक्त बाकी आहे. म्हणजे विचार करा एवढा अंतर कापायसाठी 2 दिवसाचा अवधी लागला आणि त्याच्यामध्ये आपण भयानक हा बघा ॲक्च्युली माझी चुकी आहे. ॲक्च्युली ह्याने लेप दिलेला सिग्नल पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. आपण तुम्हाला माहिती आहे आपली लक्ष मात्र एकदम कडक असतो. चला हळूहळू जाऊया पुढे. भावांनो याला लिटरली झोप आली. लिटरली जो कांदा भरून चाललाय ना काय माहित कुठची पासिंग वेबसाईटवरनं मी ओव्हरटेक कधी करत नाही कारण हा लेफ्ट राईट चालली भाऊ याची गाडी. गेला वाचला भाऊ वाचला 100% वाचला. चेतन कशाला गेला का माहित नाही. त्यामुळे लेफ्टनी गेलो तर लेफ्टनी राईट वरनं लगेच लेफ्ट. चला म्हणायला श्री स्वामी समर्थ. काहीच भरोसा नाही मित्रांनो. जर झोप आली तर प्लीज झोपा. पुढे जाण्याचा काही तुमचा प्लॅनिंग जो आहे तो कॅन्सल करा. झोप आली तर झोपा. तुम्हाला कोण का पुढे जाऊन कोण अवॉर्ड वगैरे काय देणार नाही किंवा कोण 5-10 हजार रुपये तुम्हाला बक्षीस देणार नाही. लक्षात ठेवा तुमचा जीव खूप महत्वाचा आहे तुमच्या फॅमिलीसाठी. पांडुरंगा वाजले किती माहिती आहे 4:30 झाले ते बघा. 4:30 झालेत. झोपे आता नाही. इथं आता अंतर आपलं जास्त 70 किलोमीटर फक्त राहिलं आहे आणि माझ्या डोळ्यावरती जाम झोप आहे बाबा. कंटिन्यू गाडी खेचतोय आपण. तर आराम करूया आणि लगेच सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे 6 वाजता आपण लगेच निघूया. त्या पंपावरती झोपल्या म्हणजे जरा बरं वाटेल. चला आराम करूया पटकन निघूया 6 वाजता. गुड नाईट. शिव सकाळ भावानो. वाजले बघा किती होतं बरोबर 6:45. ॲक्च्युली अलाराम लावलेला बरोबर 6चा. उशीर झाला आहे ॲक्च्युली मला. हो आता गाडी पळवायला लागणार. ट्रॅफिक भेटणार तर आतमध्ये. ॲक्च्युली ट्रॅफिकमुळेच आम्ही ॲक्च्युली एवढी गाडी पळवलेली पण हे बघा पुढे बघा चेतनची गाडी आहे. पळवायला लागणार गाडी. हा चला. फक्त 1000 किलोमीटरला टोटली आपण 4 तास फक्त झोपले. 4 तास. दातकडी बसली. दातकडी एवढी थंडी आहे इथे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अजिबात थंडी नाही पण इथे तरी सुद्धा विचार करा. मी बघा ही रजाई आहे ना रजाई ही माझी रजाई आहे बघा. ही हा टॉवेल ही एवढी जाड रजाई ती मी अंगावर गेली तरी सुद्धा विचार करा एवढी थंडी वाजत होती. मस्त क्लायमेट आहे. जरा गाडी चालवत जरा बरं वाटते कारण आता आपल्याबरोबर इथं जो किलोमीटर आहे तो फक्त राहिले 41 किलोमीटर. म्हणून
चालू आहे बघा, गाडी सुद्धा पळवतोय, कारण एकदा जर ट्रॅफिक लागला ना तर मग वांदे होणार. म्हणून मी विचार केला की आता पहिली पळवूया, थांबायचं नाही तर कुठे डायरेक्ट लोकेशन आहे. तुम्हाला माहिती आपल्याला टायमिंग किती लागणार आहे? हे बघा 17 किलोमीटर बाकी आहे, बरोबर 45 मिनिटं दाखवतो 17 किलोमीटर आहे बघा. आणि आता आपण बरोबर पोहोचलोय बरोबर यशवंतपुराला. काय समजत नाही कुठे आलोय. लेफ्ट मारायचा आहे आपल्याला, हा लेफ्ट मारायचा आहे. म्हणजे फक्त मला मॅप फिरवतोय बघा, गल्ली गल्ली गोळ्यात ना. पण कुठली गल्ली आहे का आपल्याला माहित नाही. कोणाला माहिती आहे का कोडी हल्ली कुठे आहे ते? शोधतोय भाऊ ना, शोधतोय मी इथे तिथे. पण मॅप मला आतून बाहेरून मला नेतोय. अजून सुद्धा 21 मिनिटं दाखवतोय आणि 5 किलोमीटर बाकी आहे. कोडी हल्ली. नुसतं नावावरती जाऊ नका भावानो, ब्रँड आहे ब्रँड. कर्नाटक मला लक्षात ठेवा. पाहिजे तसं ट्रॅफिक नाही आहे ॲक्च्युली. मला असं वाटलं ट्रॅफिक भेटेल पण नाही भेटला मला ट्रॅफिक. आपला इथनं राईट टर्न मारायचं आहे असं पाहिजे दाखवतो. पोचलो कोडी हल्ली. हे बघा आपल्याला ह्या समोरच आपल्याला एक यू टर्न मारून आपल्या इथे इंडियनचा पंप आहे, इथे आपल्याला जायचं आहे. हे बघा आपलं लोकेशन बरोबर 750 मीटर आपलं दाखवतोय. कोडी हल्ली. चला लोकेशनला आता मी आलेलो आहे बघा. आज तिकडे आपल्याला गाडी खाली करायची आहे. त्याला फोन करतो समोरच्याला पार्टीवाल्याला, पण तो पार्टीवाला फोन उचलत नाही बघा. हे मंदिर सुद्धा आहे बघा इथे छान. चला ते गाडीला आहे पार्किंगला, थोडासा बघूया चेक करूया. चला गाडी लावली आहे बघा इथे पार्किंगला. आणि आपल्याला ह्या ठिकाणी नाही खाली करायचे आहे. हे बघा ह्या ठिकाणी खाली करायचे आहे, ऑक्सफोर्ड टावर ह्या ठिकाणी आपल्याला खाली करायचे आहे. आणि पेपर वगैरे सगळे दिलेत मी त्यांना. जरा बरं वाटतं इथे. विचारलं त्यांना त्या सिक्युरिटी गार्डला, ते का बोलले की इथून सरळ गेलो ना की नाश्तावाला आहे. पेपर वगैरे सगळे आतमध्ये सबमिट केलेले आहेत. चला पहिला आपण जाऊया पहिला नाश्ता करायला. वाटल्या जातं बरोबर 10:15. चला तो बोला अर्धा तास लागेल मला माणसं यायपर्यंत. आपण जरा चला राऊंड मारूया जरा तिकडे. तर भाऊ नाही बघा नाश्ता करायला आलो आपण. जय मिरची आणि ह्याच्यामध्ये भेटलं आहे बघा भाजी आणि खोबऱ्याची चटणी, ही तिखट चटणी. भरपूर भूक लागली. मी गेलो आतमध्ये जरा पेपर वगैरे दिले, त्याच्यानंतर मग फ्रेश पण झालो आतमध्ये. त्याचं टेन्शन नाही. नाश्ता करायला या. मजा येते इडली खायला. म्हणजे डोसा आहे. नाश्ता तर पोट भरून खाणार तुम्हाला माहिती आहे. झालो ना तेव्हाच भूक लागलेली. झोपून उठलो तेव्हा टेन्शन होतं फक्त मला त्या ट्रॅफिकचा. पोचू की नाही 10च्या आतमध्ये. पण पोचलो, पण माणसं लेट आली. तिची ड्युटी चालू होते 10:30. म्हणजे आपल्याला अजून अर्धा तास आहे. तोपर्यंत नाश्ता वगैरे करूया. हे बघा डोसा. चला नाश्ता वगैरे झालेला आहे. आता जरा आराम करूया. त्याचा फोन येईल तेव्हा आपल्याला जावं लागेल. गाडी खाली करायला घेतली आहे बघा. इथे लावली आहे या शिड्याच्या इथे. आपण तिथे पहिली लावलेली. आणि हे बघा दिसते तुम्हाला बघा गाडी खाली करतात. म्हणजे खाली झाली बाबा एकदाची गाडी. पहिल्या यांच्याकडे रिसिव्ह वगैरे घेऊया. पेमेंटसुद्धा बाकी आहे आपला. साधारण 5,500 ते 6,000 बाकी आहे. बाकीचं पेमेंट तर आपल्याला आलेलं आहे. तर रिसिव्ह घेऊया आणि इथून गाडी नको हलवूया. पहिली रिसिव्ह घेऊन आपल्या समोरच्या माणसाला टाकूया. पेमेंट टाकली तरी जिथं गाडी काढायची, नाही तर काढायची नाही. समजला? जशाला तशाचं उत्तर लक्षात ठेवा. चला रिसिव्ह घेऊया त्यांना. चला खाली झाली आणि रिसिव्हिंग सुद्धा घेतली बघा. रिसिव्हिंग घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपले पैसे शिल्लक होते त्यांच्याकडे. म्हणून मी गाडी काढली नव्हती, कारण मला माहिती आहे ना ही आपली जी आपल्याचा हा ट्रान्सपोर्ट आहे तो नवीन आहे. त्याच्याने मी पहिल्यांदाच भरली गाडी. रेटसुद्धा चांगला लावला त्यांनी. आणि तुम्हाला माहिती आहे आपण एकाच मालावरती डिपेंड राहत नाही. ठीक आहे. आता
पहिला इथं बाहेर पडूया. हा बघा हायवे. चला 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 चला. हायवे म्हणजे हा आतला हायवे आहे. आपल्याला तर पहिला मॅप लावावा लागेल. मित्रांनो फायनली गाडी खाली करून आता आम्ही रिटर्नच्या बुकिंगसाठी तर मी प्रयत्न करतोय. खूप मजा आली यार. 3 महिन्यानंतर आपण आलो डायरेक्टली 1000 किलोमीटरचा आपला प्रवास करायला. आणि 1000 किलोमीटरचा जो आपला प्रवास आहे तो 2 एपिसोड बनवलेले आहेत. पहिला एपिसोड होतो तुम्ही बघा आणि दुसरा एपिसोड आता हा. मित्रांनो टोटली ओव्हरऑल आपला खर्च 7,500 रुपये आपला डिझेल टाकलेला आहे. 1400 रुपयाचा आपण टोलचा रिचार्ज केलेला. 1300 रुपये त्यातले गेलेले आणि फक्त एकच टिपी काढली आपण महिन्याभराची 1166 रुपयाची. ओव्हरऑल टोटल किती खर्च झाला मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली व्हिडिओ कशी झाली आहे मित्रांनो नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चला मग भेटूया आपण एखाद्या आवडत्या ब्लॉगमध्ये सिरीजमध्ये. तोपर्यंत भावनो बाय बाय आणि जय शिवराय.